या चित्रपटाचं नाव आहे क्लासमेट, जो की कॉलेज काळातील काही मुलांच्या मैत्रीवर आधारित आहे आणि याची सुरुवात होते एका म्युझिकल सेक्शनच्या उद्घाटनापासून, जिथे आपण पुणे शहरातील एक कॉलेज पाहतो. आणि आता या कॉलेजमध्ये 20 वर्षांपूर्वी ज्या मुलांची बॅच होती ते सर्व विद्यार्थी इथे आलेले असतात. प्रत्यक्षात या कॉलेजच्या ज्या प्रिन्सिपल मॅडम असतात त्यांचा अनिरुद्ध नावाचा एक मुलगा होता आणि त्याचं स्वप्न होतं की या कॉलेजमध्ये संगीत प्रेमींसाठी म्युझिक सेक्शन असावं. आणि तेच म्युझिक सेक्शन तयार झाल्यामुळे अनिरुद्धला जेवढे लोक ओळखायचे ते सर्व त्याच्या आठवणीत तिथे आलेले असतात. आता इथे काही कॅरेक्टर्सची ओळख करून देतो, म्हणजे हा चित्रपट समजायला आपल्याला सोपं होईल. तर हा आहे सत्या. हा याच कॉलेजचा एक विद्यार्थी असतो. त्याचबरोबर हा कॉलेजमध्ये खूप फेमस देखील असतो, ज्यामुळे कॉलेजमधील जवळजवळ सर्वच तरुण मुले याची स्टाईल कॉपी करत असतात. खरं तर सत्याची या कॉलेजमध्ये एक गँग असते, ज्यामध्ये अपर्णा नावाची एक मुलगी असते, जिला सर्व अप्पू म्हणत असतात. आणि ही जास्त करून मुलांसोबतच राहत असते, ज्यामुळे हिची राहणीमान थोडी मुलांसारखी असते. तसेच हा असतो अमित, हा गट्टम आणि अशी बरीच मुले या गँगमध्ये असतात. सोबतच त्यांच्या अपोजिटला जी गँग असते ती असते रोहितची. रोहितबद्दल सांगायचं तर हा नॅशनल लेवलचा चांगला स्विमर असतो. तसेच तो अभ्यासात खूप हुशार आणि याच्या गँगमधली मुले सुद्धा अभ्यासू असतात. त्याचबरोबर यांच्यातच अदिती देखील असते, जी की या कॉलेजचे जे ट्रस्टी असतात त्यांची पुतणी असते. आणि याच कॉलेजमध्ये आदितीची हिना नावाची एक मैत्रीण देखील असते. आता एवढे मुख्य कॅरेक्टर खूप आहेत आपल्याला हा चित्रपट समजून घेण्यासाठी. सो पुन्हा येऊयात आपल्या चित्रपटाच्या स्टोरीवर. तर जेव्हा हा म्युझिक सेक्शनचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा इथे सत्या येतो, जो की 20 वर्षांनी पुन्हा या कॉलेजमध्ये आलेला असतो. आणि जेव्हा हा अनिरुद्धची गिटार पाहतो तेव्हा अनिरुद्ध व सत्याची ओळख कशी झाली हे दाखवण्यासाठी सीन पास्टमध्ये जातो, जेव्हा हे कॉलेजला होते. खरं तर आत्ता सत्या अनिरुद्धची रॅगिंग करत असतो, कारण अनिरुद्ध या कॉलेजमध्ये नवीनच आलेला असतो आणि सत्या त्याचा सिनियर आहे. पण अनिरुद्धचा मस्करी करण्याचा स्वभाव पाहून सत्या व अनिरुद्धची इथे चांगली मैत्री होते. तसेच आपल्याला माहित होतं की अनिरुद्धची जी गिटार आहे तिचं नाव त्याने तारामती ठेवलेलं आहे. आता सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे आपण पाहतो की अप्पू व अमितला जेव्हा माहित होतं की सत्या देखील या कार्यक्रमात आला आहे तेव्हा ते सत्याला भेटतात आणि यांना खूप आनंद होतो की सत्या 20 वर्षानंतर यांना भेटला, जास्त करून तर अप्पूला. आता इथेच आदिती रोहित व हिनासोबत गप्पा मारत असते आणि ती जेव्हा सत्याला पाहते तेव्हा आपण पाहतो की ती देखील सत्याला पाहून खूप आनंदी आहे. पण सत्या मात्र तिला न पाहिल्यासारखं करून इथून निघून जातो. आणि सत्याने असं का केलं ते पुढे आपल्याला माहित होईल. यानंतर सत्या व त्याचे मित्र जेव्हा त्यांच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलेले असतात तेव्हा सत्याला माहित होतं की अप्पू आणि अमित एक NGO चालवतात, ज्यात ते कौटुंबिक वादातून त्रस्त असलेल्या लोकांची मदत करतात. आणि आता अमित व अप्पूला त्यांच्या NGO मध्ये एक अर्जंट काम असतं, त्यामुळे हे सत्याला हे सांगून जातात की संध्याकाळी कॉलेजच्या हॉलमध्ये सर्व भेटणार आहेत, तर तू आज संध्याकाळपर्यंत इथेच थांब. पण अमित व अप्पू जेव्हा संध्याकाळी हॉलच्या ठिकाणी येतात तेव्हा अचानक यांच्या गाडीवर सत्या पडतो, म्हणजेच तो हॉलच्या टेरेसवरून यांच्या गाडीवर पडतो, ज्यामुळे हे लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, जिथे डॉक्टर यांना सांगतात की सत्याला शुद्धीत यायला वेळ लागेल. त्याचबरोबर इथे इन्स्पेक्टर प्रताप त्याच्या टीमसोबत येतो, कारण याला माहीत करायचं असतं की सत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की त्याला कोणी टेरेसवरून खाली धक्का दिला. तसेच या सर्वांच्या कॉलेजचं नाव खराब व्हायला नको, त्यामुळे प्रताप जे संध्याकाळी कॉलेजच्या हॉलमध्ये भेटणार होते त्या सर्वांची चौकशी करण्यासाठी त्यांना त्याच हॉलमध्ये बोलवून घेतो, जिथे तो सत्याच्या डायरीतील शेवटचं पान वाचतो, ज्यात त्याने लिहिलेलं असतं की तो त्याच्या आयुष्याला कंटाळून आत्महत्या करत आहे. पण इथे जमा असलेल्यांपैकी कोणालाही विश्वास नसतो की सत्य आत्महत्या करण्याचा प्रयत्न करेल म्हणून, ज्यामुळे हे सर्व ठरवतात की जोपर्यंत सत्य शुद्धीत येत नाही तोपर्यंत कोणीही या हॉलच्या बाहेर जाणार नाही. आणि प्रताप तोपर्यंत हे माहीत करेल की सत्यासोबत नक्की काय घडलं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली, ती म्हणजे रोहित आत्ता चालू आमदार असतो. आता प्रताप अप्पूला सर्वांपासून बाजूला घेऊन जातो आणि तिला सांगतो की सत्याच्या मोबाईलमध्ये फक्त तिच्या एकटेचाच नंबर आहे. आणि असं का, ज्यावर ती सांगते की गेल्या 20 वर्षात सत्या तिला फोन करून विचारायचा की ती कशी आहे, पण तो 3-4 वर्षातून एकदा फोन करायचा, तेही वेगवेगळ्या नंबरवरून. त्याचबरोबर सत्या कॉलेजला किती डॅशिंग होता हे अप्पू प्रतापला सांगत असताना सीन पुन्हा पास्टमध्ये जातो, जिथे आपण पाहतो की सत्या त्याच्या ग्रुपसोबत सीमेवरील जवानांसाठी डोनेशन जमा करत असतो. आणि इतक्यात तिथे रोहित येतो व अनिरुद्ध जेव्हा त्याला डोनेशन मागतो तेव्हा रोहित त्याला डोनेशन देत असताना मस्करीत विचारतो की हे पैसे जवानांपर्यंत पोहोचतील का, जे ऐकल्यावर सत्याला राग येतो आणि तो रोहितला डोनेशन नको देऊ म्हणून सांगतो. तसंच यानंतर दाखवतात की आदितीचे काका म्हणजे समरराजे निंबाळकर हे युथ विंग नावाची एक पार्टी असते त्याचे प्रेसिडेंट देखील असतात आणि रोहितचे वडील त्यांच्याच पार्टीचे एक नेते असतात.
ज्यामुळे समरराजे व आदिती रोहितच्या घरी त्यांना भेटायला आलेले असतात. आता इथेच रोहितचे वडील रोहितची समरराजेंसोबत ओळख करून देतात आणि पुढे जेव्हा आदिती व रोहित बोलत असतात तेव्हा रोहित आदितीला सांगतो की त्याचं स्वप्न आहे की त्याला इंग्लंडमध्ये असलेल्या एका युनिव्हर्सिटीत जाऊन तिथे पोहायचं शिक्षण घ्यायचं आहे आणि तिथे ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यात त्याला भाग घ्यायचा आहे. सोबतच आदिती त्याला सांगते की तिचं देखील एक स्वप्न आहे, ते म्हणजे डान्समध्ये MA करायचं. आता इथेच आपण नोटीस करतो की रोहितच्या घरात एक टेबल असतो आणि तो हालत असल्यामुळे रोहित त्याला ठीक कसं करता येईल याचा विचार करत असतो. इथेच आपल्याला समजतं की रोहितला राजकारणात अजिबात रस नाही, पण त्याचे बाबा राजकारणात असल्यामुळे सारख्या राजकारणाविषयीच्या चर्चा त्याच्या आजूबाजूला त्याला ऐकायला मिळत असतात. असो, पुढे दाखवतात की सत्या व अनिरुद्ध आतापर्यंत इतके चांगले मित्र झालेले असतात की सत्याचं अनिरुद्धच्या घरी जाणं नॉर्मल झालेलं असतं. त्याचबरोबर इथे सत्या अनिरुद्धच्या आईला अनिरुद्धचं एक स्वप्न सांगतो की अनिरुद्धला एक कॉलेज बांधायचं आहे जे की संगीतप्रेमींसाठी असेल आणि तिथे संगीत शिकवलं जाईल. आता अनिरुद्धची आई या कॉलेजच्या प्रिन्सिपल असतात हे तर आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे अनिरुद्धचं घर या कॉलेजच्या जवळच असतं. पण सत्या मात्र हॉस्टेलला राहत असतो, त्यामुळे आणि त्याला सोडायला जातो. पण वाटेत अनिलला माहीत होतं की सत्या भूतप्रेत सारख्या गोष्टींना खूप घाबरतो, ज्यामुळे सत्य त्याला म्हणतो की हे आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे आणि हे आपल्यातच राहू देत, ज्यावर अनिरुद्ध होकार देतो. तसेच आणि सत्याला सांगतो की माहीत नाही का, पण सर्वजण अनिरुद्धला त्यांचं सिक्रेट सांगतात. कदाचित सर्वांना त्याच्यावर खूप विश्वास असावा. असो, आता पुढे दाखवण्यात येतं की यांच्या कॉलेजमध्ये फेस्टिवल सुरू असतात, ज्यामुळे कॉलेज फेस्टिवलसाठी कॉलेजकडून जे पैसे मुलांना देण्यात येणार होते त्यापेक्षा कमी रक्कम कॉलेजकडून यांना देण्याचं ठरवलं जातं, ज्याच्या विरोधात सत्या त्याच्या मुलांना सोबत घेऊन कॉलेज बंद करण्याचं जाहीर करतो. पण जेव्हा हे वर्गातून मुलांना बाहेर काढत असतात तेव्हा आदिती व रोहितच्या वर्गात गेल्यावर आदिती वर्ग सोडून जाण्यास नकार देते, ज्यामुळे सत्या व रोहितच्या ग्रुपमध्ये इथे भांडण होणार असतं. पण एवढ्यात तिथे अनिरुद्ध येतो आणि या सर्वांचं भांडण थांबवतो. खरं तर अनिरुद्ध रोहित व सत्या या दोघांचाही चांगला मित्र असतो, पण जास्त करून तो सत्यासोबत राहत असतो. असो, आता रोहित समजूतदारी दाखवत इथून आदिती व त्याच्या मित्रांना वर्गाबाहेर घेऊन जातो. प्रत्यक्षात रोहितचं म्हणणं असतं की कॉलेजमध्ये वेळ शिकण्यात घालवला पाहिजे आणि त्याने देखील सत्या व त्याच्या मित्रांसारखी टोपरीगिरी करायला सुरुवात केली तर तो त्याच्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती कधीच बनू शकणार नाही. आता आदिती आणि हिना जेव्हा इथून जात असतात तेव्हा एक टपोरी मुलगा आदितीची वाट अडवतो आणि तिला लवशेप देशील का म्हणून विचारतो, ज्यामुळे आदिती रागात त्या मुलाच्या कानाखाली मारून इथून निघून जाते. आता कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आपण पाहतो की अनिरुद्ध जेव्हा अपूची मस्करी करतो तेव्हा ते अनिलला मारण्यासाठी त्याच्या मागे जाते, पण पुढे पळत असताना लवकरच अनिरुद्धला दम लागतो, ज्यामुळे तिला माहीत होतं की अनिरुद्धला अस्थमा आहे, म्हणजेच त्याला दम्याचा त्रास आहे. त्याचबरोबर इथे अनिलला माहीत असतं की अपूचं सत्यावर प्रेम आहे, त्यामुळे तो अपूला सांगतो की परवा कॉलेजमध्ये पार्टी आहे आणि त्या पार्टीत तो तुझ्या मनातील भावना सत्याला सांगून टाक. तसेच सीन पुढे 3 दिवसानंतरच्या पार्टीत शिफ्ट होतो, जिथे तेरी मेरी यारिया हे गाणं आहे जे की अनिरुद्ध सर्वांसाठी गातो. त्याचबरोबर तो सर्वांना सांगतो की हे गाणं त्याचं नाही तर कोणी दुसऱ्याने लिहिलेलं आहे आणि ती व्यक्ती कोण आहे ते आपल्याला चित्रपटाच्या शेवटी माहीत होईल. आता याच पार्टीतून अपर्णा सत्याला बाहेर घेऊन जाते आणि त्याला तिच्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न करायला लागते. पण याच वेळी इथे तो मुलगा देखील आलेला असतो ज्याला आदितीने कानाखाली मारली होती आणि आदिती व हिना जेव्हा इथे येतात तेव्हा तो आदितीवर ॲसिड हल्ला करणार असतो. पण इतके तिथे सत्य येतो आणि या सर्वांना मारून पळवून लावतो, ज्यामुळे आदिती आता सत्याच्या प्रेमात पडते. तसेच अपूला देखील समजलेलं असतं आणि या सर्व गोंधळात अप्पू जी तिच्या मनातील गोष्ट सत्याला सांगणार होती ती राहून जाते. असो, आता यानंतर स्वप्न चालून आले हे गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की सत्या व आदितीची जवळीक वाढते आणि आता हे दोघे रिलेशनमध्ये असतात. त्याचबरोबर अप्पू देखील आता सत्याला तिच्या मनातलं सांगत नाही, कारण आदिती सत्याच्या आयुष्यात आल्यामुळे तिला काहीच करता येत नाही. आता काही दिवसानंतर दाखवतात की रोहितला इंग्लंडमधील ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं त्या कॉलेजमधून रोहितसाठी त्याचं ॲडमिशन झाल्याचं पत्र आलेलं असतं. पण एवढ्यात रोहितला फोन येतो की त्याच्या वडिलांना युवा शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेरला आहे, कारण त्यांच्यावर हा आरोप आहे की त्यांनी खोटी कागदपत्रे बनवून लोकांच्या जमिनी हडपल्या आहेत, ज्यामुळे रोहित लगेच त्याच्या वडिलांकडे जातो. पण तोपर्यंत युवा शक्ती पक्षाच्या लोकांनी रोहितच्या वडिलांचे खूप हाल केलेले असतात. त्याचबरोबर त्यांच्या तोंडाला काळं फासलं जातं आणि रोहित जेव्हा त्याच्या वडिलांना इथून घेऊन जात असतो त्यावेळी देखील त्यांच्या गाडीवर काळा रंग टाकण्यात येतो, ज्यामुळे रोहित आतून पार तुटून जातो आणि आता तो या सर्व अपमानाचा बदला घ्यायचं ठरवतो, ज्यामुळे त्यांच्या गाडीवर जो काळा रंग टाकण्यात आला होता तो रोहित तसाच ठेवतो, जेणेकरून त्यांच्यासोबत झालेल्या अपमानाची आठवण राहावी. त्याचबरोबर रोहित इंग्लंडला जाण्याचं त्याचं स्वप्न सोडून देतो आणि त्याला जे इंग्लंडच्या कॉलेजमधून पत्र आलं होतं
ते पत्र तो त्याच्या घरातील त्याच टेबलला सपोर्ट म्हणून लावतो जो टेबल पूर्वी हलत होता. आता दुसरीकडे दाखवतात की सत्य युवाशक्ती पक्षाच्या कार्यालयात जातो, जिथे त्याला रोहितच्या वडिलांसोबत घडलेल्या सर्व प्रकरणाबद्दल माहीत होतं. तसेच आता सत्याच्या कॉलेजचं इलेक्शन असतं, त्यामुळे इथला सत्याच्या वरच्या पदावरचा नेता त्याला हे इलेक्शन जिंकायला सांगतो आणि यासाठी तो सत्याला काही पैसे देखील देतो. पण सत्याला खात्री असते की तो हे इलेक्शन सहज जिंकेल, त्यामुळे तो हे पैसे न घेताच इथून निघून जातो. त्याचबरोबर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे प्रताप सत्याच्या केसची चौकशी करत असतो तिथे. आणि इथे आपल्याला माहीत होतं की प्रताप देखील यांच्याच कॉलेजमध्ये होता व एके दिवशी जेव्हा तो कॉलेजमध्ये फॉर्म भरण्यासाठी आला होता तेव्हा त्याच्याकडे फॉर्म भरण्यासाठी पैसे कमी होते. पण सत्याने त्यावेळी प्रताप कोण आहे आणि कसा दिसतो हे माहीत नसताना देखील त्याला फॉर्म भरण्यासाठी व खर्चासाठी काही पैसे दिले होते आणि तेव्हापासून प्रताप देखील सत्याचा फॅन झाला होता. असो, आता इथेच प्रतापला टेरेसवर एक गळ्यातील लॉकेट सापडतं आणि हे लॉकेट असतं आदितीचं. त्यामुळे प्रतापला प्रश्न पडतो की आदिती इथे का आले असेल आणि याचंच उत्तर सांगण्यासाठी रायटर आपल्याला पुन्हा पास्टमधल्या सीनमध्ये घेऊन जातात, जिथे आत्ता कॉलेजच्या इलेक्शनसाठी सत्याने उमेदवारी फॉर्म भरलेला असतो. पण पुढे सत्याला माहीत होतं की त्याच्या विरोधात दुसरी कोण नाही तर त्याचीच गर्लफ्रेंड आदिती उभी आहे आणि तिला रोहित सपोर्ट करत आहे. ज्यामुळे पुढे सत्य आदितीला भेटतो आणि आदिती सत्याला सांगते की रोहितच्या वडिलांचा अपमान करण्यात आला होता, त्यामुळे काका आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो, जिथे कॉलेजच्या इलेक्शनचा विषय निघाला. आणि त्यावेळी काकांनी रोहितला कॉलेजचं इलेक्शन लढायला लावलं होतं, पण रोहितने इलेक्शनला उभं राहण्यासाठी मला पुढे केलं. तसेच माझ्या काकांनी मला धमकी दिली की जर का मी हे इलेक्शन लढण्यासाठी नकार दिला तर मला माझं शिक्षण सोडून त्यांच्यासोबत लगेच गावी जावं लागेल, ज्यामुळे माझ्याकडे हे इलेक्शन लढण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. आता हे माहीत झाल्यावर सत्य आदितीला म्हणतो की तो एक एक माणूस जोडत इथपर्यंत आला आहे आणि हे इलेक्शन जिंकण्यासाठी तो काही करायला तयार आहे. त्याचबरोबर पुढे जेव्हा इलेक्शनचा प्रचार सुरू असतो तेव्हा सत्याच्या पक्षाचा जो वरिष्ठ नेता असतो तो सत्याला इलेक्शनमध्ये मदत व्हावी त्यासाठी काही हत्यारं पाठवतो, पण सत्य ते परत पाठवून देतो, कारण त्याला हे इलेक्शन शांततेत व प्रामाणिकपणे लढायचं असतं. पण सत्यापर्यंत जेव्हा ही हत्यारं पोचलेली असतात तेव्हाच हे आदितीने देखील पाहिलेलं असतं, त्यामुळे तिला गैरसमज होतो की सत्याने इलेक्शन लढण्यासाठी हत्यारं मागवलेली आहेत. असो, आता दुसरीकडे दाखवतात की रोहितची माणसे जेव्हा आदितीच्या प्रचाराची पॅम्पलेट वाटत असतात त्याच्यासोबतच रोहित विद्यार्थ्यांना पिक्चरची तिकिटे सुद्धा वाटत असतो. आणि हे जेव्हा अप्पूला माहीत होतं तेव्हा ती रोहितच्या मुलांना मारायला जाणार असते, पण अमित तिला अडवतो. आणि पुढच्या सीनमध्ये दाखवतात की सत्या व आदितीच्या अफेअरबद्दल सर्व कॉलेजमध्ये पोस्टर्स लावले जातात, जी की थोडी चिप असतात. आणि आदितीला वाटतं की हे सत्यानेच लावायला सांगितले असणार, त्यामुळे ती सत्याकडे जाऊन त्याला याबद्दल विचारते, ज्यावर सत्या तिला सांगतो की हे त्याने नाही केलं. पण आदितीला मात्र सत्यावरती विश्वास नसतो, कारण सत्य तिला म्हणाला होता की हे इलेक्शन जिंकण्यासाठी तो काही करायला तयार आहे. आणि यामुळे आदिती त्याला हे बोलून जाते की ती देखील आता हे इलेक्शन लढण्यासाठी सत्याच्या विरोधात जाणार आहे. आता सत्याला वाटत असतं की हे सर्व पोस्टर्स अप्पूने लावले असणार, त्यामुळे तो अप्पूला मारायला जातो. पण इथे त्याला कॉलेजच्या एका शिपायाकडून माहीत होतं की ते सर्व पोस्टर रोहितच्या ग्रुपमधील मुलांनी लावलेले आहेत आणि त्यांना हे पोस्टर्स लावताना याने रात्री पाहिलं होतं. आता हे माहीत झाल्यावर सत्य त्याच्या गँगसोबत रोहितला मारायला जातो आणि पुढे रोहितच्या गँगची व सत्याच्या गँगची मारामारी सुरू होते. पण तेवढ्यात इथे पोलीस येतात, ज्यामुळे अनिरुद्ध लगेच या सर्वांना इथून घेऊन जातो. त्याचबरोबर पुढे तो सत्यावर खवळायला लागतो की काही साध्या पोस्टर्समुळे तो रोहितला मारायला गेला. सोबतच तो सत्याला अशा पद्धतीने बोलायला लागतो की जसं काय सत्याने त्याचंच ऐकायला हवं, ज्यामुळे सत्य त्याच्यावर चिडतो आणि यांच्या मैत्रीचा विचार न करता अनिरुद्धला इथून हाकलून लावतो. यानंतर यांच्या कॉलेजचं इलेक्शन होतं आणि यातच दाखवतात की हिनाचे वडील तिला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. प्रत्यक्षात हिनाच्या वडिलांचं दुसऱ्या शहरात ट्रान्सफर झालेलं असतं आणि 2 दिवसांनी ते इथून जाणार असतात. सोबतच दुसरीकडे अमितला हे माहीत होतं की काही बूथवरती आदितीच्या नावाने डबल वोटिंग झालेलं आहे आणि हे आदितीच्या वडिलांनी करून आणलं आहे. आता सत्याला हे माहीत झाल्यावर अप्पूच्या सांगण्यावरून सत्या त्या बूथच्या बॉक्समधून बोगस मतं गपचूप कमी करण्याचा प्लॅन बनवतो. पण तेव्हाच इथे सत्याला भेटायला अनिरुद्ध येतो आणि सत्याला सांगतो की त्याला सत्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. पण सत्याला वाटतं की अनिरुद्ध नेहमीप्रमाणे मस्करी करत आहे, त्यामुळे तो त्याचं काहीच न ऐकता त्याला इथून हाकलून लावतो. त्याचबरोबर रात्री सत्य व अप्पू त्यांच्या कॉलेजमध्ये बोगस मतं कमी करण्यासाठी जातात, जिथे सत्य रुमालात गुंगीचं औषध टाकून तिथल्या सिक्युरिटीला बेशुद्ध करतो आणि जिथे बॉक्स ठेवलेले आहेत तिथे जातो. पण एवढ्यात इथे रोहित त्याच्या गँगसोबत सत्याला मारायला येतो, ज्यामुळे सत्य व अप्पू इथून पळून जात असताना सत्य रोहितच्या माणसांना मारून तर गुंगीच्या औषधाने त्यांना बेशुद्ध करून इथून पळून जातो. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा कॉलेजमध्ये मतमोजणी केली जाते तेव्हा सत्याला माहीत होतं
की बोगस मतं आदितीच्या नावाने नाही तर सत्याच्या नावाने झालेले आहेत आणि हा सर्व कट रोहितने रचलेला असतो। त्यामुळे सत्य इथे रोहितला खूप मारायला लागतो। पण एवढ्यात इथे यांना बातमी मिळते की अनिरुद्ध कॉलेजच्या बाथरूममध्ये मेलेल्या अवस्थेत भेटलेला आहे, ज्यामुळे हे सर्व हॉस्पिटलमध्ये जातात, जिथे डॉक्टरांकडून यांना माहीत होतं की अनिरुद्धला अस्थम्याचा मेजर अटॅक आला होता आणि तो काल रात्रीच मेला आहे। आता हे माहीत झाल्यावर सर्वांना खूप दुःख होतं, खास करून तर सत्याला, कारण अनिरुद्ध सत्याचा बेस्ट फ्रेंड होता। आता मतमोजणीच्या वेळी सत्याच्या नावाने बोगस मतं मिळालेली असतात, त्यामुळे सत्याला या इलेक्शनमधून डिस्क्वालिफाय केलं जातं, ज्यामुळे आदित्य हे इलेक्शन जिंकते आणि या प्रकारे रोहितच्या वडिलांचा जो सत्याच्या पार्टीने अपमान केला होता त्या सर्वाचा बदला रोहित पूर्ण करतो। तसेच रोहित त्याच्या गाडीवर टाकण्यात आलेला काळा रंग अखेर धुवून टाकतो। असो, आता या इलेक्शनमुळे सत्य आतून पार खचून गेलेला असतो। तो इलेक्शन तर हरलाच, पण यात आदिती त्याच्यापासून दूर झाली आणि सर्वात मोठा लॉस म्हणजे या सर्वात अनिरुद्ध जेव्हा त्याच्याकडे मदत मागायला आला होता तेव्हा सत्याला त्याच्याकडे लक्ष देता आलं नाही, ज्यामुळे सत्य अप्पूसाठी एक पत्र लिहून या सर्वांना सोडून कुठेतरी निघून जातो। त्याचबरोबर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे आदिती हे सर्व प्रताप व अप्पूला सांगत असते। तसेच ती सांगते की सत्य तर अचानक निघून गेला, पण कॉलेज पूर्ण झाल्यानंतर तिने सत्याविषयी खूप विचार केला आणि कॉलेज संपल्यानंतर 5 वर्षांनी तिच्या घरच्यांनी तिचं लग्न रोहितसोबत लावून देण्याचा निर्णय घेतला। पण जेव्हा ती रोहितला भेटली तेव्हा रोहितने तिला सांगितलं की कॉलेजमधील इलेक्शन जिंकण्यासाठी त्याने सत्यावतीचे पोस्टर्स लावले होते, सत्याच्या नावाने बोगस मते पण त्यानेच टाकली आणि त्यानेच सत्याला मारण्यासाठी गुंड पाठवले होते। पण हे सर्व त्याने आदितीच्या काकांच्या सांगण्यावरून केलं होतं आणि त्याला देखील युवा शक्ती पक्षाला धडा शिकवायचा होता। आता आदितीला हे सर्व माहीत झाल्यावर तिला खूप पश्चाताप होतो आणि तिला समजतं की सत्याने काहीच केलं नव्हतं। तसेच ती सांगते की रोहितने सांगितल्यानंतर तिचे सर्व गैरसमज दूर झाले आणि तेव्हापासून ती सत्याला शोधत होती। तसेच राहिलं रोहितसोबत तिच्या लग्नाचं, तर रोहितला आधीच माहीत होतं की आदितीचं सत्यावर प्रेम आहे, त्यामुळे त्याने स्वतःहून आदितीसोबत लग्नाला नकार दिला। त्याचबरोबर ती सांगते की त्या दिवसापासून तिने सत्याला खूप शोधलं, ज्यासाठी ती सत्याच्या गावी गेली आणि तिथे तिला माहीत झालं की सत्य अनाथ आहे। तसेच कुठून तरी तिला बातमी मिळाली की सत्या मुंबईला आहे, ज्यामुळे तिने मुंबईला तिचा डान्स क्लास सुरू केला आणि तेव्हापासून ती सत्याला शोधत होती। पण अखेर आज जेव्हा तिला सत्या भेटला तेव्हा ती त्याच्याशी एकांतात बोलण्यासाठी त्याला गच्चीवर घेऊन गेली, जिथे तिने सत्याची माफी मागितली आणि सांगितलं की तिला सत्याविषयी गैरसमज झाला होता। त्याचबरोबर इथे सत्य व आदिती पुन्हा एकत्र येतात आणि ठरवतात की हे दोघे पुन्हा नव्याने त्यांच्या आयुष्याची सुरुवात करतील। त्याचबरोबर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे आदितीचा प्रश्न असतो की सर्व ठीक असताना सत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला। आता हा सीन इथेच कट होतो आणि अप्पू व प्रताप हॉलमध्ये येतात, जिथे प्रतापला एक फोन येतो व यांना माहीत होतं की सत्याने हॉस्पिटलमध्ये त्याचे प्राण सोडले आहेत, ज्यामुळे सर्वांना खूप दुःख होतं, रोहितला देखील, ज्याला आपण आतापर्यंत सत्याचा शत्रू मानत होतो। आता ही बातमी कळताच हिना टेरेसवर पळत जाते, जिथून ती देखील उडी मारून आत्महत्या करणार असते। पण प्रताप तिला अडवतो आणि सत्यासमोर नेऊन सर्व काही खरं सांगायला लावतो। प्रत्यक्षात सत्या मेला ही खोटी बातमी मुद्दाम प्रतापने सर्वांना सांगितली होती, जेणेकरून सत्यासोबत काय घडलं हे यांना माहीत व्हावं आणि याच सापळ्यात हिना सापडलेली असते। आता हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की सत्य आतापर्यंत शुद्धीत आलेला असतो आणि हिना इथे सर्वांना सांगते की जेव्हा सत्य व आदिती रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा अनिरुद्ध व हिनाचं देखील लफडं सुरू होतं, पण त्या दोघांशिवाय यांच्याबद्दल कोणालाच माहीत नव्हतं। तसेच आपल्याला माहीत होतं की चित्रपटाच्या सुरुवातीला जे तेरी मेरी यारी हे गाणं आपण पाहिलं होतं ते हिनानेच लिहिलेलं होतं। तर हे जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा हिनाच्या वडिलांना यांच्याबद्दल माहीत झालं होतं आणि जेव्हा कॉलेजचं इलेक्शन सुरू होतं तेव्हा हिनाचे वडील तिला हे कॉलेज सोडून अनिरुद्धपासून दूर दुसऱ्या राज्यात घेऊन चालले होते। आता इथे आपल्या लक्षात येतं की अनिरुद्ध याच काळात सत्याकडे मदत मागायला आला होता, पण सत्याने त्याला मदत केली नव्हती, कारण यावेळी तो बोगस मते कमी करण्याचा प्लॅन बनवत होता। असो, आता सत्याने मदत न केल्यामुळे अनिरुद्ध हिनाच्या घरी जातो आणि हिनाला त्याच्यासोबत आजच पळून यायला सांगतो, ज्यामुळे तो आज रात्री कॉलेजमध्ये हिनाची वाट पाहणार असतो। पण याच रात्री सत्य व अप्पू देखील कॉलेजमध्ये बोगस मतं कमी करण्यासाठी आले होते आणि जेव्हा इथे रोहितचे लोक सत्याला मारायला आले होते तेव्हा अनिरुद्धने पाहिलं की इथे काहीतरी गडबड सुरू आहे, ज्यामुळे तो अंधारात हे पाहण्यासाठी या सर्वांच्या मागे गेला होता आणि याच अंधारात सत्याने अनिरुद्धला रोहितचाच एक गुंड समजून त्याला गुंगीच्या औषधवाल्या रुमालाने बेशुद्ध केलं आणि कॉलेजच्या टॉयलेटमध्ये त्याला कोंडून तो इथून पळून गेला। तसेच आपल्याला तर माहीत आहे की अनिरुद्धला दम्याचा त्रास होता, ज्यामुळे अनिरुद्धला दम्याचा मेजर अटॅक आल्यामुळे तो इथे मेला आणि पुढे जेव्हा सत्याला हे लक्षात आलं की त्यानेच अनिरुद्धला रोहितचा गुंड समजून मारला आहे तेव्हा तो या गिल्टमुळे सर्व काही सोडून इथून निघून गेला। त्याचबरोबर हिना सांगते
की तिला आतापर्यंत वाटत होतं की त्या रात्री हिना अनिरुद्धला भेटायला गेली नाही, त्यामुळेच अनिरुद्ध सोबत हे सर्व घडलं. पण सत्या जेव्हा आदित्यला हे सांगत होता की त्याच्यामुळेच अनिरुद्ध आज या जगात नाही, तेव्हा हिना देखील तिथेच होती. आणि आदिती गच्चीवरून गेल्यानंतर तिने रागात सत्याला गच्चीवरून खाली धक्का दिला. आता हॉस्पिटलमध्ये दाखवतात की रोहितला देखील समजतं की जर का त्या रात्री त्याने सत्याला मारायला गुंड पाठवले नसते तर आज अनिरुद्ध जिवंत असता. ज्यामुळे रोहित अनिरुद्धच्या आईची माफी मागतो. त्याचबरोबर अनिरुद्धच्या आईचं म्हणणं असतं की जे काही घडलं ते यांच्याकडून नकळत घडलेलं आहे, त्यामुळे त्या सत्यावर रोहितला माफ करतात. तसेच पुढे प्रताप पोलीस म्हणून सत्याची साक्ष घेतो की तो गच्चीवरून खाली कसा पडला, ज्यावर तो जबानी देतो की तो तोल घसरून खाली पडला, ज्यामुळे हिनावर कसलीही केस होत नाही. त्याचबरोबर राहिलं त्या सुसाईड नोटचं जी की सत्याच्या वहीत मिळाली होती, त्याबद्दल सत्या सांगतो की अनिरुद्ध त्याच्यामुळे गेला, या गिल्टमुळे त्याने ती सुसाईड नोट आधीच लिहून ठेवली होती आणि वारंवार तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची कधी हिंमतच झाली नाही. तसेच शेवटच्या सीनमध्ये दाखवतात की सत्य हिनाची माफी मागतो आणि रोहित व सत्य देखील आता सर्व विसरून एकमेकांना माफ करतात. सोबतच आदिती व सत्य लग्न करून सर्व आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतात आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. तर क्लासमेट्स हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच नावाच्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक चित्रपट आहे. याचे मराठीतील डिरेक्टर होते आदित्य सरपोतदार आणि याला संगीत दिलं होतं अमित राज व अविनाश विश्वजित यांनी.